करुणा घराची साफसफाई लवकर पूर्ण करत होती, कारण सकाळी अवितने तिला सांगितले की त्याची आई आणि त्याचा भाऊ जतीन घरी येत आहेत. सुरुवातीला करुणा हे ऐकून आश्चर्यचकित झाली, कारण 5 वर्ष उलटून गेली होती आणि इतक्या वर्षात त्यांनी करुणा आणि अमितची खबरही घेतली नव्हती. ते कुठे आहेत, काय करत आहेत, कोणीही विचारण्यासाठी फोनही केला नाही. दोघेही अशा अवस्थेत घरातून निघून गेले होते. सर्वांना हे माहीत होते, पण तरीही ते कोणत्या परिस्थितीत आहेत हे जाणून घेण्याची गरज कोणालाही वाटली नाही. करुणाने पटकन बटाटा फुलकोबी कापायला सुरुवात केली आणि पुरीसाठी पीठ तयार ठेवले. तिला हे सर्व करायचे वाटत नव्हते, पण तिला हे देखील जाणून घ्यायचे होते की आता अमितच्या आईच्या मनात कसला स्नेह जागृत झाला आहे. ऑफिसमधून अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन अमित लवकर घरी आला आणि करुणाला म्हणाला, सगळं तयार कर. करुणाने अमितच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाली, वाईट वाटून घेऊ नकोस अमित, पण तू त्यांच्या आगमनाने खरोखर आनंदी आहेस का? तुला भूतकाळाची पर्वा नाही का करुणा? अमित म्हणाला की असं काही नाहीये, मलाही त्यांना भेटायचं आहे. त्यांना आता माझी आठवण का आली? त्यांना यायला अजून 2 तास बाकी होते आणि करुणा सगळं काम संपवून थकली होती, म्हणून तिला आराम करायचा होता. करुणा खोलीत जाऊन बेडवर झोपताच तिच्या डोळ्यात तेच गोष्टी आणि ते दृश्य चमकू लागली. तिला 5 वर्षांपूर्वी आणि लग्नानंतर पाहिलेल्या गोष्टी आठवू लागल्या. करुणाच्या लग्नानंतर तिच्या नणंद निहारिकाचे लग्न तिच्या लग्नाच्या फक्त 3 महिन्यांनी ठरले होते. निहारिका अमितपेक्षा मोठी होती, पण तिचे लग्न अजून होत नव्हते, कारण तिचा रंग काळवंडला होता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिची आई वसुंधराजी तिचे लग्न तिच्यापेक्षा मोठ्या कुटुंबात करू इच्छित होती. अमित किती वेळा म्हणाला की आई, नाती जगातील सर्वोत्तम ठिकाणी होतात. जर आपण निहारिकाचे लग्न आपल्यापेक्षा उच्च कुटुंबात केले तर व्यवहारही दुप्पट करावा लागेल, बरोबर? कारण जर तोही त्याच्या सन्मानाची याचना करू लागला तर वसुंधराजींनी तोंड फिरवले आणि म्हणाल्या की आम्हाला एकुलती एक मुलगी आहे, तिच्यासाठी सर्व काही करावे लागेल आणि तुमच्या दोन्ही भावांचे कर्तव्य आहे की तुम्ही तुमच्या बहिणीचे लग्न थाटामाटात करा. अमित म्हणाला की आई, जतीन सध्या काहीही करत नाही. आता मी एकदा इतक्या गोष्टी कशा सांभाळू शकतो? वसुंधराजी अमितला पटकारत म्हणाल्या. अमित, लक्षपूर्वक ऐक. खूप कष्टानं मी निहारिकासाठी इतका चांगला जोडीदार शोधलाय. तो एका मोठ्या कुटुंबातील आहे, पण तो निहारिकासमोर रंगाच्या बहाण्यानेही त्याच्या मुलाचे लग्न करायला तयार आहे. आता मला कोणत्याही किमतीत हा जोडीदार माझ्या हातातून जाऊ द्यायचा नाही. करुणाला हे सर्व आवडले नाही आणि तिला हे देखील माहीत होते की लग्नाचा खर्च उचलणे सोपे नाही. अमितने फक्त स्वतःच्या खर्चाने त्याचे लग्न ठरवले. त्याशिवाय आईची स्वप्ने इतकी उंच आहेत की माझे ब्लँकेट कमी पडते. वसुंधराजींनी त्यांना घरी बोलावले आणि त्याच दिवशी नाते निश्चित झाले. लग्नासाठी त्यांनी जे काही मागितले, वसुंधराजींनी ते सर्व मान्य केले. अमितने कपारावर हात लावला, कारण तो त्याच्या आईला समजावू शकला नव्हता. त्याने त्याच्या बहिणी निहारिकाला विचारले की तू लग्नाला नकार का देत नाहीस? तुला माहितीये ना, हे लोक खूप उच्च वर्गाचे आहेत. निहारिकाने तिच्या भावाला फटकारले, अरे भैया, मी इतक्या मोठ्या कुटुंबात लग्न करते, तुला आवडलं नाही का? अरे मी तुझी इट्टी बहीण आहे, मला इतके चांगले कुटुंब मिळते याचा तुला आनंद व्हायला हवा. त्या दिवशी करुणानेही निहारिकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ताई, मोठे आणि चांगले यात फरक आहे. कमी पैसे असलेले कुटुंब चांगले देखील असू शकते, परंतु जास्त पैसे असलेले कुटुंब नंतर समस्या निर्माण करू शकते. पण निहारिकाने लगेच तिच्या वहिनी करुणाला फटकारले, वहिनी, तू लहान कुटुंबातील आहेस ना, म्हणूनच तुला या गोष्टी समजणार नाहीत. तुला हेवा वाटतोय की मी मोठ्या घरात लग्न का करते? हे ऐकून करुणा गप्प बसली, पण तिला आतून खूप वाईट वाटले की तिची नणंद तिला असे टोमणे मारते. नंतर तिने अमितला सांगितले की जे लोक आधीच इतकी मागणी करत आहेत ते नंतर का मागणार नाहीत? मला वाटत नाही की त्यांच्यावर विश्वास ठेवणे योग्य आहे. आणि तरीही हा मुलगा तो ताईसाठी सहमत झाला. यामागे काहीतरी कारण आहे. अमित करुणाचा मुद्दा समजून घेत होता, पण त्यांच्यापैकी कोणीही त्याच्या घरात काम करत नव्हते. आणि वसुंधराजींनी कुटुंबाला स्पष्टपणे सांगितले की अमित, लग्न मी सांगते तसे होईल. शेवटी त्या लोकांनाही प्रतिष्ठा आहे. मला वाटत नाही की ते आमच्यामुळे समाजात हास्याचे पात्र बनतील. शिवाय त्यांनी आमच्या मुलीला स्वीकारले आहे, म्हणून आम्हाला त्यांचा आदरही करावा लागेल. करुणा हे ऐकून स्तब्ध झाली.
की सासूबाई तिच्या मुलावर या लग्नासाठी दबाव आणत आहेत आणि ती विचार करत नाही की तो ते कसे करेल. सर्वप्रथम लग्नाची तारीख निघून गेल्यावर त्यांच्या बजेटचा मंडप शोधण्यात 8 दिवस गेले, कारण वसुंधराजींना कोणताही मंडप आवडत नव्हता. करुणाने तिच्या सासूला सांगितले की आई, लग्न साध्या पद्धतीने धर्मशाळेत करूया, त्यासाठी जास्त खर्च येणार नाही आणि लग्न भव्य होईल, कारण मंडपाचा खर्च वाचेल. वसुंधराजी त्यांच्या सुनेवर ओरडल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, धर्मशाळेत अशा खोल्या कुठे आहेत? तू असे म्हणत आहेस की जणू ते गरीब लोक आहेत. तुला त्यांची स्थिती माहित नाही का? मला दिसत आहे की तुला तुझ्या नणंदेचा हेवा वाटतोय. तिच्यासाठी जे काही घडत आहे ते तुला त्रास देत आहे. तुला तिचे लग्न भिकाऱ्याच्या घरात करायचे आहे. बिचारी करुणा तिच्या सासूकडे पाहत राहायची, कारण तिच्या मनात असे काही नव्हते. तिने लगेच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मग वसुंधराजी म्हणाल्या की शांतपणे निघून जा, मी इथे माझा राग गमावेन. बिचारी करुणा उदास चेहऱ्याने निघून गेली आणि तिचे काम करू लागली. मोठ्या कष्टाने वसुंधराजींना एक मंडप आवडला, पण त्या मंडपाची किंमत 1 लाखापेक्षा जास्त होती. हे ऐकून अमित म्हणाला की आई, मला इतका मोठा खर्च परवडत नाही. जर इतके पैसे मंडपावरच खर्च होतील तर उर्वरित खर्च कसा भागवायचा? वसुंधराजी लगेच म्हणाल्या, नाही, मला फक्त हा मंडप आवडतो. मला माझ्या मुलीच्या लग्नात गोंधळ घालायचा नाही, म्हणूनच आम्ही आमची जमीन विकणार आहोत, जी आमच्याकडे पडून आहे. खरं तर अमितच्या वडिलांनी 100 एकर जमीन खरेदी केली होती, जी वसुंधराजींच्या नावावर होती, आणि आता ती तीच जमीन विकण्याबद्दल बोलत होती. पण लग्नाला 1 महिना शिल्लक होता आणि खरेदीदार नसल्याने इतक्या लवकर जमिनीचा व्यवहार करणे कठीण होते. म्हणूनच अमितने सर्व खर्च क्रेडिट कार्डने करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या आईला सांगितले की ते नंतर जमीन विकून सर्व कर्ज फेडतील. आता वसुंधराजी अमितचे क्रेडिट कार्ड घेऊन फिरू लागल्या. जेव्हा ते सासरच्यांना कपडे देण्यासाठी कपडे खरेदी करायला गेले, तेव्हा वसुंधराजी आणि निहारिका यांनी थेट ब्रँडेड कपड्यांवर हात घातला, जे खूप महाग होते. करुणा देखील त्यांच्यासोबत होती, ज्याला पाहून ती रागवली. तिने लगेच तिच्या सासूला सांगितले की आई, जे सर्व खूप महाग होणार आहे. तुम्ही सामान्य कपडे का खरेदी करत नाही? ते देखील खूप चांगले आहेत. ते येथे मॉलमध्ये देखील उपलब्ध आहेत. वसुंधराजींनी लगेच तिथे बसलेल्या करुणाकडे पाहिले आणि दात घासत म्हणाल्या, अरे त्या लोकांचे काय? हे कपडे कमी किमतीत मिळतील. अरे ते लोक ब्रँडेड कपडे घालतात. करुणाला काहीही समजत नव्हते, कारण संपूर्ण भार तिच्या पतीवर पडणार होता. निहारिकाने लगेच करुणाला सांगितले की तुझ्या कुटुंबाने इतके स्वस्त कपडे दिले आहेत, जे काही दिवसात खराब होतील. अरे कमीत कमी दुसऱ्यांच्या इज्जतीचा तरी विचार करायला हवा. तुझ्या कुटुंबाला ते कसे करायचे हे माहीत नाही, आणि आता तू माझ्या सासरच्यांचा अपमान करू इच्छित आहेस. वहिनी, तू हस्तक्षेप केला नाहीस तर बरे होईल. करुणा शांतपणे सगळं पाहत राहिली. मग दुसऱ्या दिवशी निहारिका आणि वसुंधराजी साड्या खरेदी करायला गेल्या. करुणालाही लग्नात घालण्यासाठी साडी घ्यायची होती, म्हणून करुणा नको असतानाही तिथे गेली, पण निहारिका तिथे होती. महागड्या साड्यांवर तिचे हात पाहून तिचे हृदय धडधडत होते. वसुंधराजी दररोज क्रेडिट कार्डद्वारे पैसे देत होत्या. मोठी बिले येत होती, पण या आई आणि मुलीवर परिणाम होत नव्हता. करुणा स्वतःला रोखू शकली नाही आणि ती पुन्हा निहारिकाला म्हणाली, दीदी, इतक्या महागड्या साड्या खरेदी करण्याची काय गरज आहे? तुमच्या कोणत्याही साड्या 7,000-8,000 पेक्षा कमी किमतीच्या नाहीत, आणि तरीही त्या खूप जड असल्याने जास्त परिधान केल्या जात नाहीत, म्हणून थोडे कमी करा. निहारिकाने तिच्या वहिनीकडे पाहिले आणि म्हणाली, वहिनी, तुला काय अडचण आहे? माझी मोलकरीण खर्च उचलते. माझ्या साड्या देऊन तुला हेवा वाटतो का? करुणा कडक स्वरात म्हणाली, मला हेवा वाटत नाही. उलट मला माझ्या नवऱ्याची काळजी वाटते, कारण तू जे काही खरेदी करत आहेस ते सध्या कर्ज घेऊन घेतले जाते. अर्थात जर माझ्या नवऱ्यावर कर्ज असेल तर त्याचा माझ्यावरही परिणाम होईल. निहारिका रागाने म्हणाली, वहिनी, तू आत्ताच घरी जा. आमच्यासोबत येण्याची गरज नाही. तू माझा आनंद लुटत आहेस. करुणा ही आतल्या आत रागाने पेटत होती, म्हणूनच ती शांतपणे घरी आली आणि घरी गेल्यावर अमितला म्हणाली, अमित, जे चालले ते बरोबर नाही. तुम्ही दोघेही इतके महागडे शॉपिंग करत आहात तर आमच्यात तेवढी क्षमता नाही. आम्ही कर्ज घेऊन सर्व काही करत आहोत. यामुळे निहारिकाच्या सासरच्यांचा लोभ वाढेल आणि लग्नानंतर ते जास्त मागणी करतील, कारण त्यांना वाटेल की आपल्याकडे देण्यासारखे खूप काही आहे. अमित त्याच्या फोनवर येणारे मेसेज वारंवार तपासत होता. तो रागावत होता, पण काहीही करू शकत नव्हता. आई आणि मुलगी दोघीही खरेदी करून परत येताच अमितला लगेच राग आला आणि म्हणाला, आई, एवढं मोठं बिल बनवण्याची काय गरज होती? तुला काय वाटतं का मी हे सगळं कसं फेडणार? वसुंधराजी लगेच रागात तिच्या मुलाला म्हणाल्या की अरे, मी तुला सांगितलं आहे की आपण जमीन विकू, मग तू पैशाची मेहरबानी का करत आहेस? हे ऐकून अमित गप्प राहिला आणि त्याने करुणालाही सांगितलं की नंतर जमीन विकून सर्व कर्ज फेडले जाईल. तू काळजी करू नकोस.
त्याचप्रमाणे वसुंधराजींनी सर्वांना भेटवस्तू म्हणून देण्यासाठी चांदीची नाणीही खरेदी केली आणि देण्यासाठी सर्वांसाठी लिफाफेही इतके पैसे देऊन अमित मनात घाबरला. अशा प्रकारे ती बेफिकीरपणे खर्च करत राहिली आणि निहारिकाच्या सासरच्यांसमोर अभिमानाने निहारिकाला कर्जाखाली पाठवले. मग एके दिवशी अमितने त्याच्या आईला सांगितले की आई, मला जमिनीसाठी खरेदीदार सापडला आहे. उद्या मी त्याला घरी आणत आहे, त्याच्याशी बोलायला ये. हे ऐकून वसुंधराजी रागावल्या आणि म्हणाल्या की मी माझी जमीन विकणार नाही. म्हातारपणात मी रिकाम्या हाताने राहावे असे तुम्हाला वाटते का? अरे, तुम्ही दोघे भाऊ तुमच्या बायकांसोबत राहाल, पण मी माझे आयुष्य कसे घालवणार? तुम्ही मला काहीही देणार नाही. हे ऐकून अमित आणि करुणा स्तब्ध झाले. अमितला त्याच्या कानांवर विश्वास बसत नव्हता, पण करुणाला आधीच शंका होती की वसुंधराजी जागेवरच परत येऊ शकतात आणि आजही तसेच घडले. वसुंधराजी स्पष्टपणे म्हणाल्या, तुम्ही दोघंही पती-पत्नी आहात आणि तुम्ही नोकरी करत आहात, पण तुझ्या पत्नीलाही कामावर पाठव जेणेकरून कर्ज फेडले जाईल. पण लक्षपूर्वक ऐका की मी जमीन विकणार नाही, कारण तुमच्या वडिलांनी ती माझ्या नावावर विकत घेतली होती आणि हा माझ्या म्हातारपणाचा आधार आहे. आज अमितला त्याच्या आईच्या या दुहेरी खेळाने धक्का बसला. यानंतर करुणा खोलीत गेली आणि अमितला म्हणाली की अमित, आता तुम्ही तुमच्या आईला सोडून जाणे तुमच्यासाठी चांगलं आहे, कारण आता तुम्ही घराचा खर्च उचला किंवा घर विकून टाका. मी या लोकांसोबत राहून काम करणार नाही. काळजीपूर्वक ऐक, कारण जर तुमच्या आईने माझ्या पगारावर लक्ष ठेवले तर मी कर्ज कसे फेडणार आणि तुमच्या बहिणीचे सण लवकरच सुरू होतील. अमितला वाटले की करुणा बरोबर आहे, पण तो लगेच निर्णय घेऊ इच्छित नव्हता, कारण यामुळे निहारिकाच्या सासरच्या घरात त्याच्या कुटुंबाची बदनामी होऊ शकते. पण यानंतर करुणाने सांगितल्याप्रमाणे घडले. आता वसुंधराजींनी त्याला प्रत्येक सणात निहारिकासाठी महागड्या वस्तूंची व्यवस्था करण्यास सांगण्यास सुरुवात केली. अमित खर्च करून कंटाळला होता, कारण त्याच्या डोक्यावर इतके मोठे कर्ज होते. त्याचा धाकटा भाऊ जतीन काहीही करायला तयार नव्हता. त्याने स्पष्टपणे सांगितले होते की जोपर्यंत त्याचे शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत तो कोणतीही नोकरी करणार नाही, कारण त्याचा त्याच्या पदवीवर परिणाम होईल. अमितला कोणीही पाठिंबा देत नव्हते. निहारिका तिच्या सासरच्या घरात बसून सर्व प्रकारच्या गोष्टी ऑर्डर करायची. वसुंधराजी अमितला प्रत्येक गोष्टीसाठी त्रास देत असत. मग एक दिवस आला जेव्हा करुणाने घरात प्रचंड गोंधळ निर्माण केला आणि अमितला सांगितले की एकतर तिला घटस्फोट दे, अन्यथा तिच्यासोबत एकटे राहा. वसुंधराजी म्हणाल्या की हो हो, निघून जा. तू आमच्यासाठी किती चांगले काम करत आहेस. हे घर माझ्या नवऱ्याने बांधले आहे. आता मी भाड्याने घर खर्च सांभाळेन आणि माझा जतीनही शिकेल. त्याला नोकरी मिळेल. काहीही झाले तरी मला तुझी गरज नाही. इथून निघून जा. तुझी बायको दिवसभर तुला टोमणे मारते. अमितही कंटाळला होता आणि त्याने करुणाला घेऊन गेला. करुणाने स्वतःसाठी नोकरी शोधली आणि अमितही त्याचे काम करत होता. सर्वप्रथम करुणाने तिचे कर्ज फेडण्यासाठी तिचे दागिने विकले आणि एकट्याने घर चालवू लागली. अमितही त्याचे उरलेले कर्ज फेडण्यासाठी काम करत होता. काही काळानंतर करुणाला एक सुंदर मुलगी झाली. दोघेही खूप आनंदी होते. आता करुणा काम करत नसल्याने तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि नंतर अमितही तिला मदत करू लागला. अमित रात्री येऊन तिच्या व्यवसायाचे सर्व काम पाहत असे आणि करुणा तिच्या मुलीची काळजी घेण्यासाठी व्यवसाय पाहत असे. अशा प्रकारे त्यांचा व्यवसाय कठोर परिश्रम आणि समर्पणाने वाढत राहिला. आता दोघांचे आर्थिक संकट संपले होते आणि सर्व कर्जही फेडले गेले होते. दोघेही आता ते विकत घेतल्यानंतर स्वतःच्या घरात राहत होते, भाड्याच्या घरात नाही. करुणा आता खूप आनंदी होती, कारण तिने आग्रह केला होता, पण तिला तिच्या सासरच्या लोकांबद्दल वाईट वाटत होते की कोणीही त्यांच्या मुलावर किंवा भावावर इतके प्रेम करत नव्हते आणि कोणीही तिला फोन करण्याची आठवणही करत नव्हते. आज जेव्हा सर्वजण घरी येणार होते तेव्हा करुणाला आर्थिक संकटात घालवलेला प्रत्येक क्षण आठवत होता. अनेक वेळा त्यांच्या घरात अन्न नव्हते आणि अनेक वेळा असे घडले की दोघेही उपाशी झोपले. पण इतक्या कठीण परिस्थितीतही दोघांनीही ठरवले होते की आता ते कोणाकडूनही कर्ज घेणार नाहीत आणि या संकटातून स्वतःला बाहेर काढतील, जे तिच्या सासूने तिला दिले होते. या सर्व गोष्टी आठवत असताना करुणाच्या डोळ्यातून अश्रू कधी वाहू लागले हे तिला कळलेच नाही. अमित खोलीत आला आणि करुणाला म्हणाला, बाहेर ये, ते आले आहेत. करुणा शांतपणे थेट स्वयंपाकघरात गेली आणि जेव्हा ती पाणी घेऊन त्यांच्या समोर आली तेव्हा वसुंधराजी करुणाकडे पाहू शकल्या नाहीत. जतीन उठला आणि वहिनीच्या पायांना स्पर्श केला तेव्हा करुणाला जतीनचे टोमणे आठवले. करुणा तिच्या सासूला म्हणाली, मला सांगा आई, इतक्या वर्षांनी तुम्हाला तुमच्या मुलाची आठवण कशी आली? तुम्हाला तुमच्या मुलाची आठवण आली असेल. सून तुमच्या डोळ्यात काटा होती.
वसुंधराजींच्या डोळ्यातून अश्रू आले आणि तिने नजर खाली केली. करुणाने जतीनकडे पाहिले. तिचे डोळेही अश्रूंनी भरले होते. पण जतीनने बोलण्यासाठी पुढाकार घेतला. वहिनी, आज आम्ही तुमची माफी मागायला आलो आहोत. आम्ही तुम्हाला अशा वेळी सोडले जेव्हा तुम्हाला आमची गरज होती आणि आम्ही तुम्हाला साथ दिली नाही. करुणा शांतपणे त्याचे ऐकत राहिली. मग वसुंधराजी म्हणाल्या, मला माझ्या चुकीचा पश्चाताप झाला, कारण मी करुणाचे कधीच ऐकले नाही आणि जमीन विकण्याचे आश्वासन देऊनही तिला विकू दिले नाही. बिचारा अमित, तो कर्जाखाली दबला गेला होता. तुम्ही लोक आम्हाला सोडून गेल्यावर मला हे कळले. निहारिकाच्या वारंवार मागण्या पूर्ण करून मी कंटाळले होते, कारण घराचा खर्च घरभाड्यातून येणाऱ्या पैशातून भागवला जात होता. म्हणूनच मी निहारिकाला सांगितले की आता मला जमीन विकावी लागेल. तेव्हा निहारिका म्हणाली की आई, तुला जे काही करायचे ते कर, पण ह्या लोकांची मागणी पूर्ण कर. ते मला खूप टोमणे मारतात आणि मारहाण करतात. माझी सासू मला दिवसभर म्हणते की तुमच्या आईला आमच्या दर्जाची पर्वा नाही. अरे, जर तुम्ही तुमची मुलगी इतक्या मोठ्या घरात दिली असेल तर तुम्ही स्वस्तात काहीतरी का देता? निहारिकाचे ऐकून मी अस्वस्थ झाले आणि मी जमीन विकली. पण जमिनीचे पैसेही हळूहळू निहारिकाच्या व्यवहारात संपत गेले. मग मला कळले की मी फक्त करुणाला आणि अमितलाही कर्जबाजारी केले. बिचारा अमित, मी त्याला कर्जाखाली दाबले. मला माहीत नव्हते तो कुठे असेल. पण बेटा, मला लाज वाटली म्हणून तुझ्या डोळ्यात पाहू शकले नाही. आता मला माफ कर. मी तुझ्यासमोर हात जोडते. जतीनला नोकरी मिळाली, पण काही दिवसांनी ती गेली. आम्ही तुझ्याशी चुकीचे वागलो म्हणून आमच्यावर वाईट प्रसंग आले. देवाने आम्हाला शिक्षा केली. हे सगळं ऐकून अमित स्तब्ध झाला आणि त्याचे डोळे अश्रूंनी भरले. मग करुणा तिच्या सासूला म्हणाली, आई, मी आत्ताच येते. करुणा उठून खोलीत गेली आणि काही वेळाने बाहेर आली. तिच्या हातात खूप पैसे होते. तिने ते पैसे टेबलावर ठेवले आणि म्हणाली, आई, आम्ही तुम्हाला पैशांची मदत करू शकतो, पण आम्ही तुम्हाला माफ करू शकत नाही. तुम्ही ते दिवस मला परत देऊ शकाल का? जेव्हा मी गरोदर होते आणि आमच्या घरात अन्न नव्हते, तेव्हा त्या दिवशी अमितने मला मंदिरातून प्रसाद आणला आणि खायला दिले. नाहीतर माझ्या पोटातील बाळ मेले असते. तुम्ही गृहप्रवेशाचा फोटो पाहिला असेल, म्हणून तुम्ही लोक आलात. जर आम्ही अजूनही गरिबीत जगलो असतो तर तुम्ही लोक अजिबात आले नसते. मी तुम्हाला आधीच ओळखते. वसुंधराजींनी हात जोडून रडत म्हटले की सुनबाई, असे बोलू नकोस. खरंच आम्हाला खूप लाज वाटते. अमित, सूनबाई ती काय म्हणत आहे ते बघ, तिला समजावून सांग. मग अमितने लगेच म्हटले की आई, ती योग्य तेच बोलताय जे आम्ही त्यावेळी तोंड दिले होते. हो, आम्हालाही ते माहीत आहे. जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही पैसे घेऊ शकता, पण मी तुम्हाला विनंती करतो, आता आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका. यानंतर जतीन आणि वसुंधराजी काहीही बोलू शकले नाहीत आणि त्यांना एक छोटीशी गोष्ट घेऊन उठावे लागले. सुनेला मुलाकडून क्षमा मिळाली नाही, पण आज करुणाच्या मनावर इतक्या वर्षापासून असलेला शाप निघून गेला. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमचे मत आम्हाला कमेंट करून कळवा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. जर चॅनलवर नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.